बिबट्या आलाय? काय बोलताय? 2-4 जणांना मारलंय? ते कशात घुसली बा? रोडवरनं डायरेक्ट नीट खाली गेली. काय अवघड झालंय, काय विषय? थांबा बघ. तर कुठं चाललोय मी? तर साताऱ्याला चाललोय मित्रांनो. बघा अशी अवस्था आहे. बरेच डॉक्टर बदलून बदलून वैताग आला मला. तर त्याच्यामुळं चाललोय आणि त्या डॉक्टरचा इलाज होतोय असं ऐकलंय मी. वाईमध्ये आहे डॉक्टर आणि गर्दी भरपूर असते जणू. 12 ते काहीतरी 3 का 6 वाजेपर्यंत काय माहिती नाही, पण 12 पासून स्टार्ट होतो दवाखाना. चला उशीर झालाय तर आधी पंढरपूरला जाणार आहे मी. दूध वगैरे आणलं. आज काय परीला शाळा नाही का, तर त्यांना न्यायला आणि आणायला मीच असतो. त्याच्यामुळे ह्यांना काय आज सुट्टी आहे. लय धिंगाणा घाल ना काय ओय. आणि घर सोड ना का. दरवाजा जरी उघडा असला, सेफ्टी दरवाजा, आणि मम्मी आतमध्ये झोपली असली तर दरवाजा उघडायचा नाही. काय काय म्हणतोय मी काय म्हणतोय? हा, कोणी जरी आलोय माणूस बाई कोणी बी येऊन दे, दरवाजा उघडायचा नाही आणि दरवाजा लावून खेळायचा आतमध्ये. तर चला मित्रांनो, चाललोय पंढरपूरला. विनायक दादाला घेऊन चाललोय. ए जाऊ का ग? तुला नाही, बायकोला म्हणतोय. रड नको का? रड नको, माघारी यायलोय. चला विनायकची गाडी घेऊन चाललोय मी वाईला. तर फायनली पंढरपूर मध्ये पोचलोय आणि चाललोय आता. बघूया काय फरक पडतोय. डॉक्टर ही केली झुबुंग भेटू इकडे तिकडे काय. घरी काय व्हिडिओ बनवलाच नाही. लेकर पारुशीच होती, ग्वाल्या बेल्या पूर्वी. मग तसंच आलोय, लक्षातच नाही आल्या गप्पाच चालू होत्या. हाय गप्पा अशा असते की जसं काय 10 वर्षांनी भेटतोय आम्ही. आता जास्त आमच्या गप्पा जायच्या नुसत्या गप्पाच. तुम्हाला ऐकायचं का? तुम्हाला ऐकायला लागल्यावर परंतु तुम्ही सुद्धा म्हणता आयला काय आता ऐकावं घेतलं काय घे नाही काय काय असतं भाऊ. लोक म्हणतात एवढा बंगला बांधलाय, गाडी किती घेताय? बघून गाडी आहे की गाडी ही तर गाडी आपलीच आहे, पण लोक म्हणतात तुम्ही गाडी कधी घेताय म्हणते ती. हळूहळू घ्यायचं काय त्याला सगळं काय करायचं भाऊ गाडी घेऊन. खाऊ आपली गाडी असल्यावर काय करायचं गाडी घ्यायची. गाडी घ्यायची त्यामुळे म्हणलं मी. काय होतंय गाडी घ्यायला बी ठीक आहे, अजून गाडीच मला येत नाही. गाडी घेऊन काय करू? घेतल्यावर आता आज शिकवतो भाऊला, आज बघू शिकवतो तुम्हाला गाडी. गाडीच येत नाही घेऊन काय करता. आणि बाहेर शूटला बी जात नाही अजून. जेव्हा बाहेर आउटडोर शूट चालू होईल तेव्हा गाडी घ्यायची. त्यावर काय नाहीये. गाडी घेऊन टाकायची, परत हळूहळू घेऊन टाकायची. चला आता गाडी घेतच लय लांब जायचे. किती 200 किलोमीटर आहेत ना? हाय 200 किलोमीटर आहे. चला गेला डोंगर तर गेला. काय शूट करायचं? इकडे डोंगर आहे ना, एवढा खास दिसत. मोबाईल मध्ये पण समोर लय मोठा डोंगर आहे. तर डोंगर जरा दाखवला असता. पण तुम्हाला डोंगर बघायला केदारनाथला नेऊ काय भाऊ? जायचंय केदारनाथला. केदारनाथचा डोंगर बघितल्यावर बारक डोंगर कधी येते त्याची वाट बघतो आपण. एवढ्या मोठ्या दर्यान विरायला मस्त आहे तिकडे. जाऊया आपण एकदा. हा बघा आता बघा कुणाला दाखवताय? पब्लिकला धावतोय हो. आता बघा डोंगर बघा. हा हे डोंगर बघा. डोंगर काय तर झाला आता थोड्या वेळात पोचतोय आपण. तर मित्रांनो बघू शकता ट्रॉली पडली आहे खाली. ही अशी आहे शेतकऱ्याची अवस्था. तर ही ट्रॉली जी पडली का, तर ही सुद्धा शेतकऱ्यालाच भरून द्यावं लागते बरं का. ट्रॉलीत भरून त्याचा खर्च बिर्च म्हणजे जवळपास वजन काटा होस तर शेतकऱ्याला सुट्टी नाही. किती वेळ जरी पडली तर शेतकऱ्याच्याच अंगावर राहते. आणि वरून तिथं अजून कुठं त्या काट्यावर बी काटा झाल्याच्या आधी बी 2-3 दिवस तिथं ऊस थांबवला जातो. म्हणजे उन्हानं तिथं बी अजून नुकसानच होतं, घट होती शेतकऱ्याची. आणि ही मला माहिती नव्हत्या गोष्टी. मी कधी ऊस लावला नव्हता. लहानपणी वडिलांनी, म्हणजे मी लहान होतो तेव्हा लावलेला होता आणि तेव्हा काय आपल्याला कळत नव्हतं. जस्ट त्या दिवशी गेलो तुम्ही ह्याला तुळशीवंदनाच्या लग्नासाठी ऊस आणायला, तेव्हा मी सगळी डिटेल माहिती विचारली की ऊसामध्ये किती कसं मार्जिन आहे आणि किती नुकसान होतं आणि किती काय होतं. ऐकून लय बेकार वाईट वाटलं बरं का. पण अवघड आहे शेतकऱ्याचं म्हणजे जुगार आहे जुगार. हातात लागला तर लखपती, नाहीतर खलास. चला आता थोडंच राहिलंय अंतर, जाऊया. खाऊ दे लोका. लय बेकार झालंय. जेव्हा चवच येत नाही, कसली सपाक लागतंय सगळं. तर बघा कसली झाडी आहे रोडनं. एक नंबर जंगलच वाटतंय मित्रांनो. जंगलाच्या बंद घरी. काय झालं? बाबांकडे घ्या काय म्हणता? बिबट्या आलाय?
काय बोलताय? दोन चार जणांना मारलंय. मारली जनावर जनावर म्हणता होय, मला वाटलं माणसं ऐकू आले. तिकडं आले तुमच्याकडं? हे गावात आहे काय? आय शपथ. डोंगर दिसते ना हा. तिथं. हे तर थांबायचं म्हणजे अवघड आहे. अवघड आहे गड्या आता इथं थांबायचं. तुम्ही आम्हाला टेन्शन दिलं द्यावंच आता. लागतं नाही की. टेन्शन कशाचं. कुठं पण रातचं रातचं नाही येत, दिवसा नाही फिरत लई करून. होय. संध्याकाळच्या टायमाला निघतोय बाहेर. संध्याकाळच्या नियमाला बाहेर हा अवघड आहे ते काय तसं काय आता आम्ही मग आहे की घाटवळीतून खाली जायचं. तुम्ही पण काळजी घ्या जावा. नाही, लेकरं ते हो. बाहेर सोडत जाऊ नका. आम्ही ग्रुपला असतो म्हणा, पण अचानक आल्यावर काय करणार. डोंगराचा पूर्ण पुढचं पॉइंट दिसतोय. डोंगर कसला टोक आहे ते डोंगर हा? इथनं रस्ता कसला घाट आहे. आम्हाला वाटलं लांबून नुसता डोंगर आहे, पण लयच मोठा डोंगर आहे. आता कळलं वा इथं बिबट्या का लपतोय ते. हिरवंगार आहे सगळं. नुसतं हिरवगार आहे आणि नुसती वळणच आहे ती. सागवानीची लागवड. आणि हे बघा कसला घाट खतरनाक आहे. इथं बिबट्याने एक धुमाकूळ घातला आहे चांगलाच. तर मित्रांनो हे बघा दवाखाना किती छोटा आहे, ओळखू पण येत नाहीये. या बळकांडातनं गेलोय आणि तिथं पेमेंट करायला ना रेंज सुद्धा नव्हती. बाहेर आलोय आणि पेमेंट केलं. एकदम छोटा दवाखाना आहे. आता फरक पडतोय का नाही बघूया. एक 20 दिवसाचा डोस दिलाय. लय वैतागलेलो ह्या आजाराला, पण आता काय. चला आता चाललोय घरी. चालायचं जायचं की आता घरी. बिबट्याचा धुमाकूळ. चलो महाबळेश्वर. बिबट्याचा काय विषय बिबट्याचा आहे? इकडे लय विषय मोठा आहे. चला आपलं घरी जायचं लवकर. तर चला मित्रांनो आता लय उशीर होतोय मला घरी जायला. पंढरपूरवरून परत टेंभुर्णीला जायचंय. दाढी एक लय वाढली, पहिली दाढी करावं. असं पोचवतोय तुम्हाला आता. किती मिनिटात हो पण असं- टाइमपास करणार का आता असं आता पोचवतोय. जाताना आता टाइमपास आता टाइमपास करणार का? मला उशीर होईल टेंभुर्णीला जायला. तर हो का? आईला झूमिंग लय खतरनाक होती भाऊ. हो का? थोडं आहे काय ते 20 एकसष्ट 32 एकसष्ट. 24 होतंय भाऊ. 24 असं थोडस म्युझिकला टाकाय होतंय. वांग वांग वांग. तर मित्रांनो बघू शकता गाडी कशात घुसली. तर मित्रांनो बघू शकता गाडी कशात घुसली बा. रोडवरनं डायरेक्ट नीट खाली गेली आहे. काय अवघड झालंय, काय विषय थांबा बघूया.